आदरणीय सन्मान्य श्यामकांतजी शिनवार तारे अध्यक्ष तदनंतर सचिनजी तारे साहेब उपाध्यक्ष, राजजी किसन गावड सचिव, दिलीपजी तारे उपसचिव, मंगलदासजी घरत खजिनदार, तदनंतर जितेंद्रजी काणबेंदे सर संचालक, मिलिंदजी पाटील संचालक, विलासजी गावड संचालक, अशोकजी पाटील संचालक, वसंतजी भीमातारे संचालक, अंकुशजी पाटील सल्लागार, तदनंतर सदानजी भीमातारे सल्लागार, अजितजी गावड सल्लागार, राजेशजी भीमातारे सल्लागार, संतोष हरी गावड सल्लागार, तदनंतर आपण पाहू शकतायत सुरेशजी पद्माकर घरत, चंद्रकांतजी तरे, राजेंद्रजी तरे, मोहनजी कुडू, रामेश मोरेश्वरजी तरे, चंद्रकांतजी पाटील, श्यामकांतजी घरत, अक्षयजी गावड, चंद्रकांतजी गावड, विजयजी घरत, किशोरजी तरे, श्रीधरजी तरे, गजाननजी वैद्य, मनोजजी तरे, अजय घरत, रमेशजी तरे, संजयजी तरे, गोविंदजी तरे आणि त्यांची संपूर्ण टीम, तदनंतर संतोषजी तरे, ही सर्व सभासद मंडळी या सर्वांनी मात्र केलेला हा अट्टास अर्थातच यंगस्टार चषक माकणे आपण पाहू शकतात। मॅच क्रमांक 3 असेल, एका बाजूने अमरदीप जलसारचा संघ तर दुसऱ्या बाजूने दातिवरे चा संघ, संदीपजी राऊत, सँडी निजाई, संदीपजी निजाई यांची ही टीम आपण पाहू शकतात। चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तर प्रवीण भोईर अँड पिंकेश पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, मॅचला सुरुवात होईल। 6 सीटरचं कौतुक करावं लागेल, सध्या चांगला टीम वर्क करतायत आमचे 6 सीटरचे सर्व सभासद, गौरवजी पाटील प्रोप्रायटर, तदनंतर रोहितजी, आनंदजी, बंटी अँड हार्दिक अशी संपूर्ण टीम आहे। तदनंतर तुषारचे मात्र कौतुक करावं लागेल, चांगला कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात। अनुराग चिवपाड मात्र आज खुश असतील, त्यांच्या टीमने काय जबरदस्त कामगिरी केलंय, परंतु हार्ड लक निको 11 खार्डी संघ, संतोषजी जगम साहेबांचं शुभागमन होतंय। वेलकम सर, या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण टायमर सेट करतोय, येस 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं संपवणं गरजेचं असेल। आमच्या स्कोररच्या माध्यमातून टायमर सेट केलं गेलंय। संतोषजी जंगम साहेब उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत असेल। यंगस्टार चषक माकणे मॅचला सुरुवात होतं, एका बाजूने भुवनेश हा गोलंदाज असेल, दुसऱ्या बाजूने 2 फलंदाज प्रवीण अँड पिंकेश। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, मॅचला सुरुवात होईल। 12 वाजून 35 मिनिटं होतात। पहिला चेंडू आपण पाहिला तर जवळजवळ 10:15 ते 10:20च्या सुमारास पडला गेला, परंतु हे क्रिकेट बदलावं लागेल, कारण 9:30ला पहिला चेंडू पडणं खूप गरजेचं आहे, तर जास्तीत जास्त षटकांचे सामने होतील। यावेळेस मात्र पहिला चेंडू हाताळला जातोय, सँडी दादा पुढे सरकतोय, तत्पूर्वी सिंगल येईल, श्रीगणेश केला जातोय। अमरदीप जलसार संघाचा आपण पाहू शकतायत, खातं ओपन केलं गेलंय, अकाउंट ओपन केलं गेलंय। 1 धाव ही स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत, कारण प्रमोद सरांनी मागे उल्लेख केला होता, मोपास चषक असतो तिथे 8:15ला पहिला चेंडू फेकला जातोय, परंतु आपलं सफाळचं क्रिकेट थोडंसं मागे आहे, एकंदर 9:30ला पहिला चेंडू पडणं खूप गरजेचं आहे, तर जास्तीत जास्त षटकांचे सामने होतील, कारण आयोजकांचं म्हणणं असतंय की जास्तीत जास्त षटकांचे सामने व्हावेत। गोलंदाज गोली मार्कवर पुन्हा एकदा, यावेळेस मात्र मिस टाइम चौक होईल का? क्षेत्ररक्षक सेल खाली आहे, परंतु इथे सेल निसटला गेलाय आणि 2 धाबा परिपूर्ण केल्या जात आहेत। 2 धाबांची टीमची टोटल जाऊन पोहोचले सध्या 3 या अंकावर। शिखरजी किणी चांगला लेखाजोखा आम्हाला ऐकवतायत। धावसंख्या आपण पाहिली तर 3 धाबा या स्कोर कार्डवर जरूर पाहायला मिळतात। चेंडू फेकून झाले 2 षटक क्रमांक आहे, पहिला मार्गस्थ गोलंदाज मार्कवर भुवनेश, पहिल्या चेंडूवर सिंगल आली, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धाबा येत आहेत। प्रवीण अँड पिंकेश अशी जोडी आपण पाहू शकतात। अमरदीप प संघाने कालच्या दिवसात दमखम दाखवला, क्वालिफाय होणारा पहिला संघ जरूर ठरला गेलाय। हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मिनी हेलिकॉप्टर पाहू शकतात, चांगले क्षेत्ररक्षण होईल, क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात, 1 धाव परिपूर्ण केली जाते। लबेश हा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता, झेल टिपण्याचाही मागच्या चेंडूवर प्रयत्न केला होता, तत्पूर्वी आपण पाहू शकता धावसंख्या 4 या अंकावर। पुन्हा एकदा स्विच चिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये। वेट अँड वॉच करावा लागेल, कारण षटक क्रमांक पहिला आहे आणि 6 षटकांचे सामने आहेत, तुम्हाला क्रीजवर थांबून फलंदाजी करावी लागेल। तो सध्या दमखम दाखवतोय भुवनेश हा गोलंदाज, बॅट चेंज लागलंय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक आहे सँडी निजाई, संदीप निजाई आपण पाहू शकता। धावसंख्या जाऊन पोहोचते 5 रन्स, 5 धाबा या स्कोर कार्डवर।
पुणेचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये चांगली गोलंदाजी होत आहे. 2 क्षेत्ररक्षक जरूर तैनात केले गेले आहेत. 38 सर्कलच्या बाहेर एक लॉंगअपचा क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलात. एक मिड विकेट आणि काउकॉर्नच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक जाईल खाली. संदेश राऊत कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. पिंकेश बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का लागतोय टीम अमरदीप जलसार या संघाला. धावसंख्या आपण पहिली 5, 1 गडी बाद. सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. धावसंख्या आपण पहिली. चला खार्डे संघाचा कर्णधार आपण इथे या. चला जे आधीचे 2 सामने झाले, चारही संघांना विनंती असेल आपले प्रवेश शुल्क आपण जमा करून घ्या. आयोजकाशी संपर्क साधा. धावसंख्या आपण साऊंड पोचले टीमची टोटल सध्या 5. रितेश गोलंदाज मार्कवर आलाय. पहिला चेंडू आपण पहिल्यातच सुपररित्या हाताळला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय सध्या टीमची टोटल 5 या अंकावर. 5 धावा या स्कोर कार्डवर. पहिला चेंडू डॉट चेंडू आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा रितेश. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रवीण पाटील यांच्या बॅटमध्ये येतोय. प्रवीण भोईर यांच्या बॅटमध्ये आलाय. चौकार 4 धावा. पोहोचले 9 या अंकावर रितेश हा गोलंदाज ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी सायकलवर स्वार झाला होता. धावसंख्या आपण पहिली स्कोर कार्डवर 9 धावा. गोलंदाज गुलेमार्गवर रितेश. पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मान देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक आहे. वन सिंगल येत आहे. या सिंगलने दुहेरी आकडा गाठताना आपण पाहू शकता. अमरदीप जलसार असंघ. धावसंख्या 10, 1 गडी बाद. पुन्हा एकदा हलक्याने टॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पॉईंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी सिंगल येईल. धावसंख्या जाऊन पोहोचताय 11, 11 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. सुपर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा यंग स्टार चषक 2000 आपण पाहू शकता 24. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 11, 11 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा फुलल्यांचा चेंडू होता. दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. तत्पूर्वी रोखला जाईल का? परंतु चेंडू होतोय सी मारेशा पार. फरार येतोय. चौकार 4 धावा. वर 15 धावा या स्कोर कार्डवर प्रवीण चांगली फलंदाजी करतोय. चौफेर फलंदाजी करण्यामध्ये माहीर प्रवीण आपण पाहू शकता. धावसंख्येचा विचार केला तर 15. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू असेल. गोलंदाज खुले मार्ग पुन्हा एकदा सज्ज झालाय रितेश. यावेळेस मात्र स्विच चिटकण्याचा प्रयत्न केलाय आणि सक्सेसफुल ठरेल का? चेंडू निघून गेलाय. सी मारेशा पार येतोय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 19, 1 गडी बाद.
मार्क वर आलाय 19 धावा या स्कोर कार्ड आपण पाहू शकताय. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय आणि षटक क्रमांक 3 प्रारंभ होईल. गोलंदाज मार्कवर येईल. गोलंदाज पुन्हा एकदा भुवनेश, ज्याने पहिलं षटक हाताळलं, फक्त अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या, तोच भुवनेश गोलंदाज मार्कवर आलाय. सध्या धावसंख्या आपण पाहिली तर 19. अमरदीप जलसार अ संघ आपण पाहू शकतायत. कालच्या दिवसात ब संघाने काही जबरदस्त कामगिरी केली. विठ्ठलवाडी ब संघाला पराभूत केलं आणि क्वालिफाय होणारा पहिला संघ जरूर ठरला गेलाय. पुणेश आलाय गोलंदाज मार्कवर, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या 5. गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. पुन्हा एकदा भुवनेश. टिपेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक डिपवरनं पुढे येत आहेत. तत्पुरी चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फेकी करतायत तत्पुरी. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सध्या 20-20 या अंकावर. प्रवीणने काही जबरदस्त फलंदाजी केली. प्रवीणच्या बॅटमधून आल्या धावा जवळजवळ 3 चौकार 3 सिंगल, म्हणजे 15 धावांचं सध्या योगदान दिलंय ते फलंदाज प्रवीणने. गोलंदाज मार्ग पुन्हा एकदा भुवनेश. पहिले षटक 5 धावा, तदनंतर रितेशवर हल्ले चढवले गेले, 14 धावा खर्च केल्या गेल्या. पुन्हा एकदा भुवनेश आला गोलंदाज मार्कवर. फुललेंचा चेंडू होता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंगर रिझन मधून पुढे सरसावलाय. तत्पूर्वी सिंगल येत आहे. या सिंगलच्या साहाय्याने धावांचा आलेख वाढताना आपण पाहू शकतात. 21 या अंकावर 21 लॉस ऑफ 1 विकेट्स. तत्पुरी संघ यंदाच्या वर्षात चांगला इन्फॉर्म संघ पाहायला मिळतो. तदनंतर अमरदीप संघाने मात्र दमखम दाखवलाय. दोन्ही बलाढ्य मजबूत संघ एकमेकांसमोर 2 हात करताना आपण पाहू शकतात. आज टॉपचे 8 संघ सोफा विभागामधनं. नेक्स्ट मॅच असेल मायखोप जय हनुमान मायखोप असंघ. तदनंतर त्याच्या समवेत असेल NCC सफाय. दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे, कारण मॅच संपल्यानंतर या इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल या 2 संघामध्ये. तत्पूर्वी पुणेचं कौतुक करावं लागेल. सुपर कामगिरी करतोय. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर फक्त 5 धावा 1 विकेट्स प्राप्त केला होता. हे षटकही सध्या चांगल्या रीतीने हाताळलं जात आहे. स्टेट डेव्हिजच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पुढे आलाय. 1 धाव परिपूर्ण केली जात आहे. 1 धावणीशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 22 रन स्कोर कार्ड. 22 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. 4 चेंडू मागे धावा खर्च केल्यात 3. भुवनेश हा गोलंदाज काय जबरदस्त कामगिरी केली. युवा टॅलेंट दाखवताना पाहायला मिळतो हा भुवनेश गोलंदाज. श्री बेंडूबाबा चषकमध्ये आम्हालाही समालोचनेची संधी दिली होती संदीपजी निजाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. पुन्हा एकदा स्विच चिटकण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या स्थिरावलंय. पुणेचं कौतुक करावं लागेल. हात खोलण्याची संधी देत नाहीये. अजूनही त्याच्या ओव्हरचा विचार केला तर 11 चेंडू मागे एकही चौकार लागला नाहीये. सुपर कामगिरी केली भुवनेश हा गोलंदाज. आता अंतिम चेंडू असेल आणि धावसंख्या आपण पाहिली तर 22 रन्स. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू होता. यावेळेस मात्र 1 धाव परिपूर्ण केला. रितेश पुढे सरसावले जात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होते. तत्पूर्वी सिंगल. षटक क्रमांक इथे 3 समाप्त झाला आणि अमरदीप जलसार संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकतात. 23 धावा 1 गडी बाद. ऐकूया कुंदन जीटीजी यांना. आपण पाहू शकतात पंढरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या सध्या आपण पाहिली तर 23 धावा या स्कोर कार्डवर. एकाने थोडासा मोमेंटम शिफ्ट करावा लागेल अमरदीप जलसार संघाला, कारण सध्या 23 धावा 18 चेंडूच्या समाप्तीखेर. भुवनेशचं कौतुक करावं लागेल. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या. 9 एक महत्वपूर्ण विकेट जरूर प्राप्त केलाय. पुन्हा एकदा वेट अँड वॉच केला आणि पहिल्या चेंडूवर समाचार घेतला गेलाय आणि पंढरीचं स्वागत केलंय षटकारांनीशी. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 29 या अंकावर.
29 धावा या स्कोर कार्डवर पंढरीवर हल्ले चढवले गेले आहेत. कारण भुवनेश आपण पाहिलं तर भुवनेशने काही जबरदस्त गोलंदाजी केली. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या. 9 एक महत्वाचा विकेट्स प्राप्त केला होता. यावेळेस पुन्हा एकदा हल्ले चढवले जात आहेत. ते गोलंदाज पंढरीवर बॅक टू बॅक 2 षटकार प्रवीणच्या बॅटमध्ये येत आहेत. षटकार पण जे आपला लय मध्ये आता प्राप्त झालाय प्रवीण. कारण थोडंसं स्ट्रगल करत होते पुणेच्या जेव्हा गोलंदाजी करत होता. तदनंतर आता कमबॅक केलाय. पुन्हा एकदा एक धाव परिपूर्ण केलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जाते. तत्पूर्वी इथे थांबवलं जाईल का? योगेश निसाई पुढे सरसावले जातात. परंतु यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जातोय. सी मारेशा बार येतोय. चौकार 4 धावा. एकटा गोलंदाज मात्र काही करू शकणार नाहीये. सांघिक कामगिरी म्हणजे क्रिकेट आपण पाहू शकतो. धावसंख्या एकंदरीत पाहिली तर टीमची टोटल 39 अंकावर. ग्रीन पेन वापरला जात नव्हता परंतु पंढरी आला आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोठावले गेल्यात प्रवीणच्या बॅटमधनं. आता चौकार आलाय आणि एकंदरीत धावा खर्च केल्या. 3 चेंडूच्या समाप्तीखेर 16 धावा या खर्च केल्यात. पंढरीवर हल्ले चढवले जात आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे गोलंदाज मार्कवर पंढरी. हा गोलंदाज आपण पाहू शकतात. एक अनुभव आहे परंतु अनुभवपणाला लावावा लागेल कारण समोर फलंदाज आहे प्रवीणच्या बॅटमधनं मात्र धावा येत आहेत. सुपर कामगिरी सध्या करतोय. कारण पुणेची 2 षटकं पाहिली तर भुवनेश्वर हल्ले चढवले नाही आहेत. कारण भुवनेश एक चांगला गोलंदाज. धावा खर्च केला 2 षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 9 आणि 1 विकेट्स प्राप्त केला होता. त्यानंतर रितेशवरही हल्ले चढवले होते. रितेशने धावा खर्च केल्या होत्या 14. आता 3 चेंडू मागे धावा खर्च केल्यात पंढरीने जवळजवळ 16. 2 षटकार 1 चौकार आलाय. इकडनं कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला तर चांगली पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल. प्रवीण अँड दिवेश. पुन्हा एकदा 1 धाव परिपूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. थोडंसं फंबल झाल्यात आणि 2 धावा ते परिपूर्ण केले जात आहेत. प्रणित हा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय सध्या 41 अंकावर. 41 धावा या स्कोर कार्डवर. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या टीमची टोटल. अमरदीप जलसार या संघाची षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पंढरी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लबेश पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पुढे सिंगल येते आणि धावसंख्या आता पाहिली तर जाऊन पोहोचते सध्या 42 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 1 चेंडू अजूनही असेल. 5 चेंडू मागे धावा खर्च केल्यात 19. शेवटचा चेंडू असेल. दिवेश ही हिटर फलंदाज परंतु दिवेश थोडा संयमी खेळ दाखवताना पाहायला मिळतोय. कारण समोर प्रवीण आहे. प्रवीण चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 42. गोलंदाज गोलमार्ग प्रवीण पंढरी. प्रवीणच्या बॅटमधून 37 धावा आल्या. ते आमचे गुणलेखक शेखरची किणी दर्शवतात. षटक क्रमांक 4 समाप्त झालंय. धावसंख्या आपण पाहिली तर 42 धावा. 1 गडी बाद होतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष असेल. पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले जातील कुंदनजी डीजे कॅन्डी. रेडी असेल. जे आमचे पंच असतील कॅमेरामॅन असतील एक्स्ट्रा त्याने जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले 42 रन्स 42 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष असेल. 37 धावांचं सध्या योगदान दिलंय ते प्रवीणनं. प्रवीण चांगली फलंदाजी करतोय. 1 विकेट्स जरूर प्राप्त केला तो पुणेच्या नामावर. त्यानंतर चांगली पार्टनरशिप बिल्ड झालंय सध्या दिवेश आणि प्रवीणच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. 42 रन लॉस ऑफ 1 विकेट्स.
गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज पुन्हा एकदा रितेश इकडनं कमबॅक करेल का? गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय रितेश. हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेस चेंडू फळीचा समन्वय झालाय की नाही आहे पंच दर्शवतील. तत्पूर्वी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. इथे काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये तर लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. एकूण धावा असतील 6 आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते सध्या 48 या अंकावर. 48 धावा या स्कोर कार्डवर. बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र बॅकअप मिळाला नाहीये आणि 4 धावा एक्स्ट्रा म्हणजे एकूण 6 धावा ऍड केल्या जात आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचले 48 या अंकावर. 48 धावा या स्कोर कार्डवर. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या षटक क्रमांक 5 मार्गस्थ झालाय. पहिला चेंडू समाप्त झालाय. धावसंख्या 48 रन्स. पहिले 3 षटक पाहिले थोडा स्ट्रगल करत होता अमरदीप जलसार संघ. तदनंतर पंढरीवर हल्ले चढवले गेले. 19 धावा खर्च केल्या आणि या पहिल्या चेंडूवर आल्या धावा 6. 48 धावा या स्कोर कार्डवर. यंगस्टार चषक नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण सज्ज राहायचा आहे. चेहडमान मायकोप आणि NCC सफाय दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे कारण नेक्स्ट मॅच लगेच असेल. या 2 षटकानंतर टॉस केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा रितेश हा गोलंदाज मार्कवर. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होईल का? रितेश झेल खाली कॉटन बॉलची संधी असेल आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. गोलंदाज कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का लागतोय टीम अमरदीप जलसार संघाला. 48 लॉस ऑफ 2 विकेट्स. गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धावसंख्या आपण पाहिली तर 48 लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरा धक्का लागलाय तो टीम अमरदीप जलसार या संघाला. प्रवीणचं कौतुक करावं लागेल. प्रवीणने धावा बनवला एकंदर आपण पाहू शकतायत. 37 धावांचं योगदान दिलंय. 2 षटकार आणि 4 चौका त्यांच्या बॅटमधनं जरूर पाहिल्या गेल्यात. आता जबाबदारी असेल रितेश. दिवेश आहे एका बाजूने. दिवेश थोडासा शांत संयमी खेळ करत होता कारण समोर फलंदाज होता प्रवीण. आता गणेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. आता रितेशचा कॉन्फिडन्स वाढला जाईल. आत्मविश्वास दुणावला जाईल कारण ज्याप्रमाणे प्रवीण फलंदाजी करत होता त्याला कुठेतरी थांबवलं गेलंय. धावसंख्या 48 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा रितेश. नेक्स्ट मॅच मायकोप वर्सेस सफाय या 2 संघामध्ये असेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी एकदा परिपूर्ण केला जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 धाबा इथे सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबण्याशी टीमची टोटल जाऊन पोहोचले सध्या 50. हा आकडा गाठताना पाहायला मिळते. अमरदीप जलसार हा संघ संघिक कामगिरी पाहिली तर हाफ सेंचुरी लगावली जाते. 50 धावा या स्कोर बोर्डवर आपण पाहू शकता. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 4. ज्यावेळेस वाईट चेंडूचा इशारा पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल सध्या टीमची टोटल 51 या अंकावर. 51 रन आणि पंचांना रिव्ह्यू घेतला गेला. जयप्रकाश सर आमच्यासोबत पुन्हा एकदा जॉईन होतील. यंगस्टार चषक माकणे पहिलं वर्ष आपण पाहू शकतात. एक दर्जेदार स्पर्धा. येस फेअर डिलिव्हरी आहे एकंदर आपण पाहू शकतायत. धावसंख्या एकंदरीत सध्या
स्थिरावली गेलंय 51 50 रन्स आपण पाहू शकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा रितेश मार्कवर सज्ज होईल. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फुलवल्यांचा चेंडू होता. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डीपवरनं पुढे येते. पंढरी पुढे सरसावले जातात. तत्पुरी सिंगल येईल आणि षटक क्रमांक येथे 5 समाप्त झाले आणि टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचलंय 51 या आकड्यावर. या ऐकूया सुमधुर संगीत. तत्पुरी लगेच येऊया इन ऍक्शन मध्ये. जगम साहेबांसाठी मात्र स्पेशलिस्ट स्वांग वाजवलं गेलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 51 या अंकावर. अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज मार्कवर आलाय यश. एक युवा गोलंदाज परंतु यश प्राप्त करेल का. समोर गणेश कबड्डी ट्राय पाहायला मिळतो. प्रणित यावेळेस मात्र थोडंसं फंबल होत आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धाब्याचाही प्रयत्न होतोय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला म्हटलंय वारंवार दातिवरी संघाच्या वतीनं. धावसंख्या आपण पाहिली तर टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 54. 54 धावा या अंकावर. 54 धावा टीमची टोटल स्कोर कार्ड आपण पाहू शकतात. यश हा गोलंदाज इकडनं यश प्राप्त करेल का, कारण तुमच्याकडे चेंडू आहेत अजूनही 5. दिवेशला मात्र अजूनपर्यंत शांत ठेवलं गेलंय कारण दिवेश हा डिटर फलंदाज. यावेळेस मात्र काय घडलं जाईल तर दिवेश थांबणार नाहीये. दिवेशच्या बॅटमधनं आलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं येतो यंग स्टार चषक. षटकार 6 धावा. चढवलं जात आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 60 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. लॉंगचा क्षेत्ररक्षक रितेश पुढे सरसावतोय. तत्पुरी चांगली फेकी करेल. यावेळेस काय फेकी केलंय सुपर्ब आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. गणेश रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. तो जे जंगम साहेब उपस्थित आहे त्यांच्या माध्यमातून शिस्तप्रिय संघासाठी चषक आहे. जो संघ चांगली शिस्त दाखवेल, कारण नेहमी आम्हा शिस्तप्रिय संघासाठी कवळी साहेबांचं आवर्जून नाव घेईन. वेडी गावातून बिलॉंग करतात. नेहमी शिस्तप्रिय संघासाठी चषक देत आहेत. परंतु यंदाच्या वर्षात संतोषजी जगम साहेबांचे मात्र आभार मानावे लागतील, कारण शिस्त दाखवणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा अपशब्द वापरले जातात मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले 61 धावा. हेमंत आलाय मैदानच्या आतमध्ये. यावेळेस मात्र काय केलं जाईल तर सॅक्रिफाईस केलं जात आहे. दिवेश सांगतोय मी आहे, तू मात्र जा डगआउटच्या दिशेनं. नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानच्या आतमध्ये येईल. तत्पूर्वी जाऊया कॅन्डी डिझे यांच्याकडे. आणि संतोषजी जगम साहेबाला जेव्हा इन्व्हिटेशन दिलं गेलं याच SPLच्या व्यासपीठावर आणि त्यांनी लगेच सांगितलं तुम्हाला काय हवं आहे. मंगलदाजी गरज साहेब होते आणि लगेच त्याने सांगितलं की पारितोषिक आलेत आमच्याकडे, परंतु शिस्तप्रिय चषक त्यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. क्या बात आहे. व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहे संतोषजी जंगम साहेब. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 67.
आता अंतिम चेंडू असेल, शेवट गोड करण्याचा प्रयत्न जरूर करेल अमरदीप जलसार, पण तो यश प्राप्त करेल का? अंतिम चेंडूवर नाहीये आणि येतोय खणखणीत दिवेश यांच्या बॅटमधनं षटकार आणि 6 षटकाची समाप्ती झालंय. धावसंख्या आपण पाहिली तर 73. 73 धावा या स्कोर कार्डवर. 74 धावांचा लक्ष असेल विजयासाठी. तत्पूर्वी मायखोप जयमान अँड NCC सफाय दोन्ही संघाला आमंत्रित करीन टॉस बॉक्सच्या दिशेने या. येथे मान्यवांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 73 झाल्यात, 74 विन असेल. 67 झालेल्या, 61 झाल्या होत्या. बॅक टू बॅक 2 षटकार आले. 61 होत्या, दुसऱ्या धावेला बाद झाला फलंदाज. 60 होत्या, त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी 61, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. यस, चला मायक्रोप संघाचं कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या, जिथे टॉस केला जाईल. चला टॉस साठी या. जय हनुमान मायक्रोप मण्या. चला जय हनुमान संघ उपस्थित झाला असेल तर लगेच टॉस साठी या. चला क्षेत्रक्षण सजून घ्या आणि 2 सलामी बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जाऊया आपण प्रमोदजी शेडके सरांकडे, कारण समोरचा संघ कॅप्टन्स उपलब्ध नाही आहे. जाऊया प्रमोदजी शेडके सरांकडे आपण. थँक्यू व्हेरी मच नितीनजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेकरता आजच्या दिवसामध्ये. अमरदीप जलसार ए टीम आज खेळत असताना आपण पाहू शकतायत आणि 73 धावा फलकावर लगावल्या. 74 धावांचं लक्ष. दातिवरे वर्सेस अमरदीप जलसार अशी मॅच आपण पाहतायत. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. 74 धावा हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर खूप सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. प्रवीणला 37 धावांची इनिंग साकारली. पिंकेश आज थोडंसं नर्वस केलं. 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. दिवेशने पुन्हा एकदा मात्र आपली दमखम दाखवली. 22 धावा नाबाद केल्या आणि गणेश थोडा वेळ मैदानाच्या आतमध्ये राहू शकला. 6 धावांचा खेळ केला. त्यामध्ये 74 धावांचं लक्ष. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सँडीला आपण पाहू शकता एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनुभवाची कोणतीही कमी नाहीये, प्रतिभेची कोणतीही कमी नाहीये आणि एक सेन्सिबल बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अमरदीप जलसार, सचिनदादा पाटील यांचं सुद्धा आपण पाहतायत आगमन. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी कोण विसरेल, त्यांचे सर्वे सर्वा म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक समाजसेवक आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचं एक व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहतायत.
जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येत आहेत किरण भोईर. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा. दोन पंच खाली सर आणि एका साईडला अवसर यांना आपण पाहताय. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड रन त्या रखरखत्या उन्हामध्ये. जयप्रकाश गरत यांना सुद्धा आपण पाहू शकतात आफ्टर लंच नंतर जॉईंट होतील. पहिलाच बॉल अप्रतिम हलक्याच्या हाताने लेटकट खेळला गेला. दिवेश वन हँडने चेंडूला रोखतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकअपसाठी आले होते किरण भोईर. तत्पूर्वी सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एक या धावसंख्येवर रितेश. यंदाचा हंगाम रितेशने अप्रतिम गाजवलाय. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून तुम्हाला चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. तुम्हाला चमकावं लागतं क्रिकेटच्या मैदानात. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला तुमच्या बॅटमधून दाखवायचा असतो. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते एक आणि एक बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद एक. हवेची झुळूक थोडीफार पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं वातावरण. हे स्पर्धेचं एकंदरीत वर्ष पहिलं आहे. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. रितेश स्ट्राईक रोटेट करत असताना पॉवर प्लेचं बंधन आहे. दोन षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळतात आणि दोन षटकांमध्ये ज्या अपेक्षित धावा असतात 20 ते 25, 25 ते 30 आणि त्या रणनीतीने त्या स्ट्रॅटेजीने चालतील का याकडे सुद्धा लक्ष असेल. हलक्याच्या हाताने चेंडूला मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं होतं. दिवेश पुन्हा एकदा फंबल झाले. इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळतं. पिंकिश पाटील पाठीमागे आपण पाहू शकाल लॉंग स्टॉप रिझनला. एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यपूर्ण पाहिलं जातं. प्रवीण भोईरने आज पुन्हा एकदा क्लास दाखवला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मध्ये कोणती चूक करणार नाहीये. खूप सुंदर झेल. फलंदाज त्या ठिकाणी. बॅक टू द पवेलियन. रितेश गॉन. फेब्रुवारीचा शेवटचा दिवस 29 फेब्रुवारी. फार कमी प्रमाणात आपण पाहू शकतायत की 29 फेब्रुवारी हा 4 वर्षातून एकदा येत असतो आणि या वर्षाला लीप वर्ष म्हणून ओळखलं जातं. तो 29 फेब्रुवारीचा दिवस. आणि खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर 29 प्रत्येक जण मात्र प्रत्येक दिवसात वाढदिवस साजरे करतात. परंतु 29 फेब्रुवारी 4 वर्ष प्रतीक्षा करावी लागते. मात्र असे फार कमी प्रमाणात जे खेळाडू क्रिकेटपट्टू सुद्धा आहेत जे 4च फक्त आपण पाहिलं तर जगभरामध्ये 29 फेब्रुवारीला 4 खेळाडू हे मात्र जन्माला आले. त्यामध्ये सीन ॲबॉट हा चर्चेला गेला. जास्तीत जास्त आपण पाहिलं तर सीन अँथोनी ॲबॉट आणि अतिशय चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळालं. आणि चर्चा त्याची मात्र राहिली ती 27 नोव्हेंबरला आपण पाहू शकला तो दिवस होता आणि फिलिप ह्यूज या खेळाडूला चेंडू लागला. तो भर मैदानात कोसळला आणि तिथूनच मात्र तो मृत्यू पावला. आणि तो ब्लॅक डे म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो एक काळाचा दिवस घेरून आला. ब्लॅक रिबन आपण पाहू शकाल त्या दिवसामध्ये ती परिधान केली जाते. आणि तो आजचा दिवस 29 फेब्रुवारी सीन ॲबॉटचा जन्मदिवस 1992 ला झाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. निशांत परिपूर्ण चकले त्या ठिकाणी. सचिन पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं. बॉल फेकून झाले ते 5. पॉवर प्लेचं बंधन आहे. ज्या अपेक्षित धावा आतापर्यंत तरी आलेल्या नाही आहेत कारण किरण भोईरची खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सुपर लेंथ लाईन. अचूक टप्पा आणि भेदक मारा. किरण भोईर यासाठीच ओळखला जातो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा येत असताना किरण भोईरच्या नावावर हे पहिलं षटक जाईल. अतिशय वाखणेजोगे गोलंदाजी केली गेली. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. वर्ष पहिले या स्पर्धेचं यंगस्टार चषक फक्त बहुचर्चित हे नाव आता मात्र राहिलंय. पालघर जिल्ह्यामध्ये सफाळे विभाग आणि पश्चिम विभागामध्ये विटी लाईन च्या माध्यमातून आता माकणे विठ्ठलवाडी तदनंतर आपण पाहू शकला तर
मांडे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या स्पर्धा, तदनंतर विराथन बुद्रुक या ठिकाणी सुद्धा आपण पाहतायत, वेडीच्या मैदानात सुद्धा आपण पाहताय स्पर्धा होते. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर चिखलपाडा, जलसा, टिंबी, खुडावे असे मात्र प्रत्येक स्टॉपवर जर आपण पाहिलं तर डेफिनेटली प्रत्येक गावागावामध्ये आता लाख मोलाच्या स्पर्धा या होताना पाहायला मिळतात. त्यामध्ये चापेवाडी हे सुद्धा नाव विसरून चालणार नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. पीटी लाईन क्रिकेटची पंढरी आहे. प्रवीण भोईर आज सुपर बॅटिंग केली, 37 धावांचं योगदान दिलं. ज्यावेळेला बॅटिंग करत होता त्यावेळेला मुन्ना शेख ची आठवण करून देण्याचा त्यांनी प्रयत्न जरूर केला. तुलना करू शकत नाही, परंतु चांगलं क्रिकेट प्रवीण भोईरच्या माध्यमातून पाहू शकलात. परंतु एका साईडला विस्फोटक फलंदाज, विध्वंसक फलंदाज म्हणून गोलंदाजांचा कर्दनकाळ सँडीला आपण पाहतायत. पहिलाच बॉल, जागा बनवली, रूम दिला, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता संघर्षाचा चौकार. गुड शॉट बाय सँडी. संदीप निजाई त्या खेळाडूचं नाव योगेश निजाई या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 7 या धावसंख्येवर दातिवरे वर्सेस अमरदीप जलसार या दोन संघांच्या दरम्यान सामना सुरू आहे. 73 धावा या फलकावर लगावल्या. 74 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिलं षटक आपण पाहिलं नावावर गेलं ते किरण भोईरच्या. अप्रतिम जागा बनवली, रूम दिलं, बॅकफुट पंच केला जातोय. किरण भोईर चेंडूचा पाठलाग करतील. कव्हर पॉइंट मध्ये फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात. निशांत आणि सँडी खूप चांगली अंडरस्टँडिंग. निशांत वसईकर शॉट, थर्ड मॅन दिवेश पाटील आपण पाहत आहेत. किरण भोईर कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहू शकाल. अतिशय जोमाने खेळ केला जातोय. महेंद्र भोईर चापेवाडी चषकामध्ये मात्र ते प्लेइंग 11 मध्ये नव्हते आणि 40+ क्रिकेट जरूर हाताळलं, परंतु गोलंदाजी देण्याचा योग काही आला नाही. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न किरण, यावेळेला महेंद्र भोईर यांचा कान मंत्र जरूर ठरला होता सक्सेस, परंतु हेमंतने केली चुकी आणि चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या मैदानात जर तुम्ही सँडी सारख्या फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान देतायत तर डेफिनेटली कुठेतरी येणाऱ्या चेंडूंमध्ये हा कर्दनकाळ खेळाडू ठरू शकतो. हेमंतची जागा लगेच त्वरित बदलली गेली. जयेश बॉम्ब मात्र पुढे सरसावले. गणेशला आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 11 वर जाऊन पोहोचले गेली. 11 3 बॉलच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा सामना एनसीसी सफाळी संघाचे कॅप्टन आलेत. मायकोप संघाचा कॅप्टन आला असेल तर लगेच या. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. व्हॉट अ कॅच, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. गॉन. मात्र सुपर कॅच टिपली गेली आणि इथे फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 सँडी, संदेश राऊत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रिकेट फार पुढे जात असताना मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय जोमाने आयोजन केलं जातं. आयोजकांची खूप चांगली मेहनत ही सातत्यपूर्ण पाहायला मिळते. आमच्या गावामध्ये येऊन चांगले क्रिकेट खेळावं, आमच्या गावाचं नाव उंच व्हावं, यासाठी आयोजनाची भूमिका. कारण म्हणणं फार सोपं आहे, परंतु ते करून दाखवणं कठीण असतं. तुमच्या नोकरी धंद्यातून वेळ काढून या मैदानाला जास्तीत जास्त वेळ देणं, निमंत्रण पत्रिकेपासून तर प्रत्येकाला पाहुणचार करणं. आल्या आल्या सँडीचा मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह खेळला गेला होता. जयेश अर्थातच बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. प्रवीण भोईरने गेली काही वर्ष मात्र झगडत होता, स्ट्रगल करत होता. सचिनजी पाटील यांचा खूप चांगला पाठिंबा मिळाला आणि सचिन पाटील यांनी सांगितलं, प्रवीण भोईर पुन्हा एकदा तू मैदान गाजव. ज्या पद्धतीने बंटी दादा म्हात्रे यांनी किरण गुरुद्वानला सांगितलं की तुला पुन्हा एकदा मात्र सफाळीचं क्रिकेट गाजवायचंय, आपल्या संघाचं क्रिकेट गाजवायचंय. आणि अशा वेळेला फार मोठा मदतीचा हात हा खूप मायने राखतो. अचूक टप्पा, अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज परिपूर्ण निशांत वसेकर चुकले त्या ठिकाणी, बीट झाले आणि फेकी येईपर्यंत या ठिकाणी 1 धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या कदाचित बॅटची एज हलकीशी त्या ठिकाणी असावी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर.
13 धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2. 6.50 ची सरासरी आतापर्यंत राखली गेले. म्हणजेच विजयासाठी 74 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. इथून 61 धावांची आवश्यकता असेल. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 61 धावा 15.25 च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल ते दातिवरे या संघाला. दोन्ही संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे पाहायला मिळतात. दोन्ही संघ जिंकण्यासाठी चाललेले आहेत. तर एक संघ हरणार, एक संघ पराभूत होणार, परंतु जो खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. तुमच्या 100% देणं ते क्रिकेटमध्ये खूप मायने राखतं. एखादी संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करणं फार गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ध्रुव जरेलला आपण पाहिलेलं यष्टीरक्षकाची भूमिका, त्याच्या माथ्यावर आपण कॅप परिधान केली. रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की मला मात्र संधी मिळेल, परंतु संधीचं सोनं करण्यासाठी तत्पर असणारे खेळाडू. आज जर फक्त एकच चर्चा राहिले ती म्हणजे ईशान किशन आणि श्रेयस अय्यरची. कारण ज्या मात्र तुम्ही क्षेत्रातून पुढे आले त्या क्षेत्राला कदाचित विसरले असे मात्र मोठमोठ्या माजी खेळाडूंचं वक्तव्य पाहायला मिळाला. ऑन साईडला फटका तर चांगला आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही. गणेश कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. बॅक टू द पवेलियन. निशांत वसेकर गॉन. निशांत बाद झाल्यानंतर नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. लवेश न्यू बॅटर येतोय. 2 कॅमेरामॅन सुद्धा. मनीष निजाई वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट. जसं अनुराग चव्हाणला सुद्धा आपण पाहिलं 70-70च्या माध्यमातून सुद्धा त्यांनी खूप सुंदर काम केलंय. लवेश काय करेल आपल्या संघासाठी. सँडीकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो, परंतु इथून खूप चांगली प्रगती करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला कष्ट, मेहनत करावीच लागणार आहे. आल्या आल्या लवेश माइंड मध्ये फिट ठेवलं होतं की पहिला बॉल आपण या वेळेला चान्स घेऊया रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा, परंतु हेमंत सारखा गोलंदाज ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्याचे चेंडू खालीच राहतात. लसित मलिंगा स्टाईल मध्ये अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर हेमंत. संघाची धावसंख्या 13 धावा. बॅटचं एज घेतले ग्लान्स. किरण भोईर चेंडूला स्टॉप करेल 38 सर्कल मध्ये. गुड फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 14. अमरदीप जलसार संघाने बॅटिंग आल्यानंतर 73 धावा फलकावर लगावल्या. 74 धावांचा पाठलाग करताना 6 षटकांमध्ये इझी वाटतात, परंतु इझी नसतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा 14. चला मायकोप संघ जर आला असेल तर प्लीज लगेच आपण रिपोर्टिंग करा. वेळ फार मायने राखते या क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये. वेळ ही फार महत्वाची भूमिका असते. टाइम अँड टाईट, वेट फॉर नन. वेळ आणि भरती कधीच कोणासाठी थांबत नाही. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ्टनच्या बाहेर आले होते आणि त्याचंच कारण आऊस सरांनी सांगितलं की ऑफ्टन पिचिंग या ठिकाणी पाहायला मिळते. लेग बाईचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 या धावसंख्येवर 15 धावा. चेंडू फेकून झालेत ते जवळजवळ आपण विचार केला तर 4. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. 2 षटक पॉवर प्लेची मॅन्डेटरी आपण पाहिली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली नाही. धमाकेवर धमाके पाहायला मिळाले तर नाही, परंतु आता इथून चेंडू आहेत तुमच्याकडे 20. उलटाच बॉल होता लवेशचा. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंटला यावेळेला बॅकवर्ड स्क्युअर लेगला जयेश बॉम्ब पुढे सरसावेल. तर मायकोप संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या पण टॉस त्या ठिकाणी लगेच करणार आहोत. वेळेची दिरंगाई न करताना दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. संतोषजी जंगम सर त्या ठिकाणी असतील. त्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. डिसिप्लिन टीम साठी ज्यांनी ट्रॉफी या ठिकाणी सौजन्य केली गेले. चापेवाडी चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज बायसिकल. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक सचिन पाटील यांच्या हातामध्ये. 3ऱ्या षटकाची सांगता होते. हेमंत जबरदस्त गोलंदाजी करताना रिदम मध्ये गोलंदाजी सातत्यपूर्ण पाहायला मिळते. म्हणजे सातत्याचं दुसरं नाव गोलंदाजीच्या बाबतीमध्ये हेमंत. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ
57 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 57 धावा. 19च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. या आपण करूया टॉस. संतोषजी जंगम यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. आपण टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. एनसीसी सफाळे आणि मायकोप चॉईस या ठिकाणी पायचं कॉल जरूर करतील. सुमित त्या ठिकाणी आहेत आणि यस डेफिनेटली कॉल त्या ठिकाणी केलेला आहे. तर कॉइन स्पिन झालाय. कोणत्या संघाच्या बाजूने लागलाय संतोषजी जंगम आमच्यापर्यंत डेफिनेटली दर्शवतील. 18 बॉल आणि 57 धावा. महेंद्र भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर. मायकोप संघाने टॉस जिंकून आमच्यापर्यंत निर्णय बॅटिंग स्वीकारले. क्षेत्ररक्षण की बॅटिंग दर्शवतील. संघाची धावसंख्या 17 ला जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात स्टार बॉय जलसार खूप चांगला खेळ जरूर साकारला गेला होता. आमंत्रित गटांना मात्र प्राधान्य दिलं गेलं होतं. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. ऑन साईडला फ्लिकचा फटका सँडीच्या बॅटमधून डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल आणि फेकीपर्यंत प्रवीण त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता. क्षेत्ररक्षण स्वीकारलं मॅकोप टीमने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 19. महेंद्र भोईर पावलांमध्ये बिघाड होत असताना पाहायला मिळते. दोन्ही बंधूंची खासियत पाहायला मिळते की कॅप परिधान करून गोलंदाजी करत असतात. हे त्यांच्यासाठी लक फॅक्टर कदाचित असावं. खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू सँडी. या खेळाडूला जर ओव्हर पिच चेंडू दिले फुल टॉस बॉल दिले तर डेफिनेटली आउट ऑफ दी पार्क जातात. परंतु इथून जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी करताना महेंद्र भोईर या खेळाडूकडे तेवढा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आणि इच्छाशक्ती प्रबळ करणारा असा खेळाडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट करण्याचा मनसुबा बाळगला. दिवेश पाटील पुढे सरसावतोय. लॉंगॉन चा क्षेत्ररक्षक आराम के साथ फील्ड करेल. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. 12 नंबरची जर्सी परिधान करणारा युवराज सिंगचा डेफिनेटली खूप चांगला मोठा फॅन असावा. प्रत्येक जण प्रत्येकाला आयडियल मानत असतो. क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा आपण सातत्याने पाहिलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज सचिन पाटील चेंडूवर येत आहेत. सेकंड टाइम अटेम्प्ट करतायत आणि कॅरी करत असताना फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पवेलियन. लविशला परतावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20. 4 बॉलचा खेळ झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर. वीस धावा 54 धावांची अजून सुद्धा आवश्यकता. बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉल मध्ये अजून सुद्धा आपण पाहत आहे 54 धावा. चला फलंदाज बॅटर मिस्टर योगेश निजाई 7व्या क्रमांकावर येतोय. इथून चांगली बॅटिंग होईल का याकडे सुद्धा लक्ष वेधित असेल. अजितजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचायत सदस्य आहेत. आमच्या व्यासपीठावर श्यामकांतजी तरे साहेब एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. या यंगस्टरचे प्रेसिडेंट म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. राजेजी तरे साहेब राजेजी गावड साहेब यांना सुद्धा आपण पाहत आहेत. बातचीत करत असताना आमच्या व्यासपीठावर महेंद्र भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म राऊंड विकेटने. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला गेला होता. शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या दातिवरी टीमची जाऊन पोहोचते 21. 366 दिवसांचं हे एक वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. 365 दिवस आपण नेहमीच म्हणतो परंतु आता यंदाचं हे वर्ष 366 दिवस 4 वर्षातून एकदा 29 फेब्रुवारी पाहायला मिळतो. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल गॅप मधून. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन.
गोलंदाजी मार्कवर योगेश निजाई समोर. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा, सबमरीन डिलिव्हरी. कारण या खेळाडूची खासियत राहिले ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, मातीची खेळपट्टी असो, अशा वेळेला त्याचा जो अँगल आपल्याला पाहायला मिळतो तो नॅचरल आपण पाहू शकताय. जसं लसित मलिंगाला आपण नॅचरल अँगल त्याचं पाहिलं होतं. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे, फक्त वेगेला दिशा दिली. चेंडू महेंद्र भोईर पाठलाग करेपर्यंत चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली आणि योगेश निजाईच्या बॅटमधून दातिवरेचा ब्रँड या वेळेला चौकार येत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. साई गरत यांचं चौकाराने स्वागत केलं जातं. अतिशय सुंदर कलाकार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि त्यांच्याच कडून या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफीज कुमार साई मंगलदास गरत यांच्याकडून आपण पाहू शकाल. खूप चांगला फटका ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना एकदा वर्जित केली जाते. योगेश निजाईकडे ते तंत्रशुद्ध फटके आहेत, नो डाऊट अबाउट इट. चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू आहे, परंतु आता वेळ फक्त षटकार आणि चौकारांची झाले. 3 बॉल फेकून झाले. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. 30 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा देत सँडी मात्र स्ट्राइक रोटेट करतोय. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 रन्स 31 या धावसंख्येवर. यंगस्टार चषक माकणे वर्ष पहिले आणि पहिल्याच वर्षामध्ये या स्पर्धेने अतिशय नाव कमावलंय प्रत्येकाच्या मुखामध्ये की यंगस्टार चषकाचं आयोजन अप्रतिम आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चान्स घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, घ्यावा लागतो. कधी कधी क्रिकेटच्या मैदानात म्हणा, आयुष्याच्या मैदानात जोखीम पत्करावी लागतेच. कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार, यांचे थॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 31 या धावसंख्येवर 5 बॉलचा खेळ झालाय आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट ही स्पेशालिटी राहिले. म्हणून मी म्हणतो की हेमंत जेव्हा गोलंदाजीला येतो तेव्हा अनेक फलंदाजांच्या ज्याने दांड्या गुल केलेत, फर्निचर डिस्ट्रॉयड केले गेलेत. फलंदाज बॅक टू द पवेलियन, गॉन. एकशे 20 ग्रामच्या या टेनिक्स बॉलने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. आज जे सुगीचे दिवस आले त्या खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. आज माझे खेळाडू सुद्धा म्हणत असतील की असे दिवस जर पूर्वी असते तर कदाचित आज आम्ही टीव्हीवर झळाळलो असतो. कारण ते टॅलेंट वेगळं होतं. MRIच्या चेंडूवर कस लागायचा अक्षरशः. पहिल्याच बॉलवर षटकार मारण्याची किमया हे सातत्याने प्रत्येकाच्या मुखामध्ये. उमेश मांजरेकर हे नाव येतं, लेजंड ऑफ क्रिकेट, गुडदेवचा अनमोल रत्न. आणि भरपूर असे खेळाडू घडले गेले ज्यामध्ये ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचा क्लास दाखवला. त्यावेळेला व्यावसायिक खेळ म्हणजे काय हे कोणालाच माहिती नव्हतं. एक क्रिकेट शरीर संवर्धन म्हणून ओळखलं जायचं, परंतु आता व्यावसायिक खेळ खूप उंचीवर नेऊन ठेवलं गेलं. फक्त एकच चर्चा प्रत्येकाच्या मुखामध्ये, करण अंबाला 27 लाख हीच फक्त चर्चा राहिली. आणि पालघरचं क्रिकेट यशस्वी कर्णधार 19 लाख. मात्र सुमित ढेकले याला आपण पाहू शकलात. विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू, तदनंतर प्रीतम बारी सारखा खेळाडू आपण पाहू शकलात. हे पालघरचे अनमोल रत्न. त्या ISPL मध्ये खेळताना स्ट्रीट टू स्टेडियम असे हे नाव दिलं गेलंय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने खूप चांगली प्रगती केली प्रवीण भोईर. गेली काही वर्ष आपण पाहिलं प्रवीण भोईरला आक्रमकता, संयम या 2 गोष्टी अंगीकृत साकारल्या. आणि एक चांगल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला याच गोष्टी मायने राखतात की विनम्रता जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सरस आहात. क्लीन बोल्ड मधली यष्टी वाकवली. फलंदाज बॅक टू द पवेलियन. फक्त आता या सामन्याची औपचारिकता बाकी राहिले. फलंदाज बाद. दातिवरे संघ परिपूर्ण विस्कळीत झालाय. कोलॅप्स होत असताना संघाची धावसंख्या स्थिरावली परिपूर्णतः. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच, मायकोप वर्सेस NCC सफाळे या 2 संघांमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटला जर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आशिया खंडातील नंबर 1
स्पर्धा क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो सुप्रीमो चषक. या खेळाने मात्र खूप चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म दिला. या स्पर्धेने आदरणीय सन्माननीय संजयजी पोतनीस साहेब, आमदार कलिना आणि ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परब या दोन व्यक्तिमत्वांच्यामुळे 10 सुप्रीमो चषक आपण सातत्याने पार पाडली आणि तिथून मात्र खेळाडूंचं स्वप्न निर्माण झालं, मी ती स्पर्धा खेळावी. आणि तदनंतर धमाकेवर धमाके होत गेले. तारिकभाई सय्यद यांचं आपण पाहिलं 70-70 प्रेझेंट, 10 धमाके केले. ते सुद्धा फक्त धमाके नाही तर खूप महाधमाके केले. त्यामध्ये अंडर-24चं क्रिकेट सुद्धा टॅलेंट झळाळलं. डीडी स्पोर्ट्स मैदानात भिनारच्या म्हणजे प्रत्येक खेळाडूला चालना मिळत गेली. ग्रामीण भागातील खेळाडूंचा फॉर्मॅट सुद्धा आला. 9 खेळाडू ग्रामीण भागातील, एक गाव एक फॉर्मॅट, तर 2 आयकॉन प्लेअर, हे सुद्धा फॉर्मॅट आपण पाहिलं गाजलं. यंदाचं सेकंड इयर पार पाडले छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. सँडीच्या बॅटमधून क्लास, हाय क्वालिटी दर्जाचा षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 39-39. शेवटचा बॉल, उशीर झाला सँडीला षटकार मारण्यासाठी. षटकार चौकारांची आतषबाजी केली असती पहिल्या षटकापासून तर कदाचित हे स्वरूप वेगळं असतं, परंतु जलसार संघाने, अमरदीप जलसार संघाने खूप चांगला खेळ केला. बॅटचं टॉपेज महेंद्र भोईर तिथे पोहोचणार नाहीत, परंतु या वेळेला औपचारिकता फक्त बाकी राहिली होती आणि अशा प्रकारे विजयी होत असताना संघ अमरदीप जलसार, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक दातिवरे टीम. आपण आलात, चांगला खेळ दाखवला. जिथे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा त्याच